आपला कोणता विषय चालू आहे? जीव हा जीव नसून काय? तीनच विषय या तरंगात आहे, चौथ्या तरंगामध्ये. पहिला विषय आत्मा आनंद स्वरूप आहे. दुसरा विषय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालच राहील. आणि तिसरा विषय जीव ब्रह्मरूप आहे. हे तेराच याचं प्रतिपादन आहे. विस्तृतपणे केल्यामुळे आपल्याला वाटते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणी विचारलं विषयात आनंद का नाही, आत्माचा आनंद का स्वरूप आहे, काय करता आलं पाहिजे? थोडे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही, याचं विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे. ख्यातिवाद आता हे कोणता आहे? जीव हा जीव नसून काय? तीन प्रतिपाद्य विषय आहे. आता जीव ब्रह्मरूप आहे सांगते वेळी एवढं कोणी मान्य करते का? त्याच्यावरती तीन विकल्प केलेले आहे. पहिला विकल्प कोणता आहे? जीव हा पाप पुण्याचा करता आहे, सुखदुःखाचा काय? ब्रह्म हे पाप पुण्याचा काय नाही, सुखदुःखाचा काय नाही. ब्रह्माची जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. ब्रह्माच्या ठिकाणी तिन्ही प्रकारचे काय नाही, पंचक्लेश नाही. जीव कसा आहे? परिच्छिन्न. ब्रह्म कसा आहे? करे देव एक आहे, जीव अनेक आहे, ब्रह्म किती. मग गाढवाला घोडा किती प्रयत्न केला तरी होऊ शकत आहे का? गाढव काय राहणार आणि घोडा काय राहणार? मोठे मोठे पक्षी म्हटलं कल्पना नाही. एवढा मोठा रामानुज भेद मारत असतो. जाऊ देत मला. रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क सगळे भेदवादी आहे. त्यांच्यामध्ये जीव जीवच राहतो. त्यांनी ईश्वराची काय करायची? उपासना करायची. उपासक देव स्वरूप होऊ शकत नाही. याच्यात शंकराचार्याचं मत आहे. आता आहे ना, आपण सगळ्या याच्यावरचे सगळे जे आणखी धर्म आहे, विरोधी धर्म आहे, जीव स्वरूपामध्ये कोणाचे सांगितले? ईश्वराचे सांगितले. सगळे धर्म कोणाचे आहे? ईश्वराचे. आपल्याला ईश्वराचं ऐक्य करायचं का जीव ब्रह्मरूप सांगायचं? म्हणून पंचक्लेश, सुख, दुःख वगैरे आदी करून हे सगळे बुद्धीचे धर्म आहे. बुद्धीच्या धर्माशी ब्रह्माचा काही संबंध नाही. दुसरा एका वृक्षाच्या ठिकाणी किती पक्षी होते? एक पोरगा होता. म्हणले बाबा तुमचं चुकतं की? म्हटलं काय चुकतं? दोनच पक्षी बसतात का? म्हणे पुष्कळ बसतात. म्हटलं आनंद खरी गोष्ट आहे, पण ते व्यवहारातलं आहे. कुठलं आहे हे? आपलं कुठलं आहे? परमार्थातलं आहे. कोणत्या वृक्षावर बसलेले दोन पक्षी? सुपर्ण, सविजा, सखाया, शेटी आहे. बुद्धिरूपी वृक्षावरती हे दोन पक्षी बनलेले आहेत. एक आहे कर्मफलाचा भक्त आणि एक आहे कर्मफलाचा. कर्मफलाचा भक्त कोण आहे? जीव आहे. आणि कर्मफलाचा दाता कोण आहे? ईश्वर आहे. दोघांचं ऐक्य होऊ शकत. आपल्याला ऐक्य करायचं असलं तर हे बा मग काय करायचं? त्यांचे आभास घ्यायचे. काय घ्यायचे? आभास घ्यायचे. जेव्हा आलं लक्षामध्ये त्याचं ऐक्य करते वेळी कुटस्थ आणि आभास असं जीव आणि परमात्मा काय करायचं? कुटस्थ आणि आभास. बुद्धीमुळे ब्रह्मचैतन्य त्याला कोणता लाभ आला? कुटस्थ. आणि त्याच्यामध्ये पडलेले
पहिला आभास. आभासाची सिद्धी कशामुळे झाली? बुद्धी असेल तर. आभासाचं ऐक्य नाही करायचं, अधिष्ठानाचं ऐक्य करायचं. बरं का? आभासाचं आहे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्माचं. आणि ईश्वराचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. जीवाचे अधिष्ठान ब्रह्म. ऐक्य कोणाचं करायचं? अधिष्ठानाचं. आभासाचं ऐक्य होत नाही. जीव कधी ईश्वर होऊ शकत. मग कोण होतं? ब्रह्मरूप होऊ शकतो. आणि तुम्हाला गेलं की त्याच्यामध्ये ईश्वर आणि ब्रह्म ह्याच्यातला काय भेद आहे? होऊन गेलं की. तिसरा प्रश्न कोणता होता? म्हणलं जीवाचा समावेश ब्रह्मामध्ये केला, उपासक संपला. बरं, उपासनेचा समावेश केला तर उपास्य संपला. उपासक नाही, उपास्य नाही, भक्ती कोणाची करायची? कर्ममीमांसा सगळी काय केली? त्याचा अर्थ असा आहे बघा, दोचे आभास भिन्न आहे. ईश्वराचा आभास वेगळा, जीवाचा आभास वेगळा. जोपर्यंत ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाने ईश्वराच्या प्रसन्नतेकरता कर्म आणि उपासना केलीच पाहिजे. एकादशी व्रत केलंच पाहिजे. पंढरपूरची वारी नाही का? वारी केली म्हणजे देवाची आवड आहे. तो एका प्रकार नामाचा उच्चार. आषाढी पंढरी आगजा धन्यदानी ऋषी माळगळा हृदय कळवळा वारकऱ्याची लक्षणं सांगितली. म्हणून त्याने ईश्वराची उपासना काय केली पाहिजे? म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य काय नाही हे नाही. म्हटलं आभास भिन्न आहे की ब्रह्माशी त्याचा ऐक्य कसं होऊ शकेल? मग त्याच्यात 7 अवस्था सांगितल्या. पहिली अवस्था कोणती आहे? दुसरी 7वी सांगून टाका की. बरं काय सांगायचं की तुम्हाला विचारत नाही. परीक्षा लांब आहे तुमची. 3 तरंगाची आहे ना परीक्षा. 9वीला आहे नाही का? कोणता कोणती तारीख आहे? 25 तारीख आहे. आपल्या 2-3 दिवस घंटा उजळणे. सप्ताह झाला म्हणा उजळणे. आपण सप्ताहाच्या अगोदर घेत होतो, आता लांबली यावर्षी. कदम मावळीला काहीतरी काम येते, ते परीक्षा घेण्याचं काम त्यांच्याकडे. त्यांनी सांगितलं 9वीला घ्या म्हणून. पुढे 4 आणि 5 याची परीक्षा प्रस्थानच्या वेळेला होत्या. पण तोपर्यंत पाठ बंद ठेवायचा का? चालू ठेवायचं की? मग परीक्षा तयारी करायची. परीक्षेत तयारी परीक्षेपुरती नाही, एक तत्वज्ञान आहे. तुम्हाला अभंग सोडवताना पुन्हा आणखी ज्ञानेश्वरी सोडवताना याचा काय होतं? पोराला सांगितलं तुझं प्रश्न आहे, परीक्षेत देत नाही का? काय देत नाही? मग संस्थेने नियम केला, प्रवचनाची परीक्षा नाही दिली तर कीर्तनाच्या काय करीत नाही. जाऊ द्या आपला. आता दुसरा प्रश्न आहे, तर तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे. पुन्हा आणखी प्रश्न आहे, जीव ब्रह्मरूप होऊ शकत त्याच्याकरता बाध समान अधिकरण आणि मुख्य समान अधिकरण. जीव शब्दामध्ये मी शब्दामध्ये 2 आहे. एक कुटस्थ आणि आभास. हे बघा, जीव स्वरूपामध्ये बुद्धी अधिष्ठान चैतन्याचा पडलेला
याला जीव असं म्हणतात. तेव्हा ब्रह्मरूपाचं सांगायचे. शोकनाशाचं लक्षण कसं केलं? बरं गीतेमध्ये कसं केलेलं आहे? अशोच आनंद अशोच स्वाम. कशा करता आला होता अर्जुन? जेवायला का? युद्ध करायला. अगदी दादा तवाना आलेला होता. ते सेना पाहिलं तर खालीच बसला का? आता उठवायचा कसा? खाली कशामुळे बसला? आपल्याला पराजय येईल म्हणून बसला का खाली? शोकाने बसवला त्याला. अशोच आनंद शोचत. नुसता बसला का खाली मान घातली? खाली मान घातली का रडायला लागला? गीतेमध्ये म्हटलं अश्रुपूर्ण आकुले शरम दंतता कृपयाविष्टा अश्रुपूर्ण आकुले शरम सीदंती मवाद्राणी मुखंच परी. मग शोक निवृत्ती. माझ्या ब्रह्मस्वरूपाचे स्वरूप एकत्र झाल्यानंतर त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. मग माझ्या ठिकाणी जन्म नाही, पुढे मृत्यू नाही, कोणताही धर्म नाही, अशा बोधावर प्राप्त होत होतो. त्याला शोकनाश असं म्हणायचं. त्याच्याकरता तत्वज्ञान आहे. मग त्याच्यामध्ये मुळामध्ये कोणतं ज्ञान झालं पाहिजे? ब्रह्मज्ञान. म्हणून तर गीतेमध्ये अर्जुनाचा शोक निवृत्त होण्याकरता कोणतं ज्ञान सांगितलं? शस्त्र कसं मारावं. द्रोणाचार्य सुद्धा कोण आहे? पण तो कोणत्या विद्येचा आहे? त्याचा काय उपयोग फारसा आहे? मग कोणत्या विद्येचा गुरु पाहिजे? मग भगवान कोणत्या विद्येचे गुरु आहे? ब्रह्मविद्या. सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती? आता बाध समानाधिकरण म्हणजे काय? मुख्य समानाधिकरण म्हणजे काय? बाध समानाधिकरण म्हणजे बाध करायचं. बाध शब्दाचा अर्थ बाध म्हणजे मिथ्या समजणे. परिभाषा करताय तेव्हा मी शब्दामध्ये दोन येत असतात, एक कुटस्थ आणि आभास. तेव्हा दोनही सुद्धा ब्रह्मरूपात सांगायचं आहे. कुटस्थाला ब्रह्मरूपत्व आहे तुम्हाला मग आहे, मान्यच आहे. मी मनुष्य आहे कोणाला काय नाही का? एखादा वेळा मनुष्य म्हणत असतो मी कोण नाही. किंवा नाटक पाहायला गेल्यानंतर असतो पुरुष पार्ट कोणाचं घेतलं असतं? बाईचं पूर्वीच्या काळामध्ये. मग नाटकाच्या काळात स्वतःला काय म्हणतो? नाटक सुटलं म्हणजे का म्हटलं या बाई इकडे हाणू का म्हटलं. नाटकामध्ये तुम्ही बाई होते ना, काय होतं काही काही होते का तुम्ही नाटकापुरती बाहेर पडलं काय कर. जाऊ दे आपला दृष्टांत वाचा. अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण. श्री गुरु, हे शिष्य, आता प्रथम तुला अहम शब्दाचा विवेक सांगतो. तो तुला समजला म्हणजे तुझा संशय दूर होईल. आभास जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ कुटस्थ आणि आपले स्वतःचे स्वरूप असा आहे. कुटस्थ शब्दाचा अर्थ काय? मी शब्दामध्ये दोन आहे, कुटस्थ आणि आभास. नाही का? एखादा ठिकाणी मेहून जेवायला या, त्या मेहून शब्दामध्ये दोन असतात, पती आणि पत्नी दोन असतात. किती? एक पती आणि दुसरं कोण? तसा बरं का त्याच्यामध्ये मी म्हटल्यानंतर एक कुटस्थ आणि दुसरा कोण? आभास. कुटस्थ आणि आभास म्हणून मी शब्द होतो. दोन घ्यावे लागतात. किती?
पुढे मेहून या एकाच शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते, त्याप्रमाणे मी या शब्दाने कुटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. म्हणून कितीचं ग्रहण करायचं. मेहून शब्द म्हटल्यानंतर पती आणि एखादा माणूस आमंत्रण देतो ना घराच्या लोकांना, म्हणलं तुम्ही मेहून काय करा जीवाला. जरी 2 नावं घेतले नाही तरी 2 नाव त्याच्यामध्ये येऊन गेले की मेहून म्हटलं की 2 नावं काय झाले. त्याप्रमाणे पती पत्नी जसे तसा मी शब्दामध्ये 2 आहे, एक कुटस्थ आणि आभास. आता आपल्याला जीवाला ब्रह्मरूपता सांगायची आहे, कुटस्थालाही सांगायची आहे, आणि कोणाला पुढे क्रमाक्रमाने उत्तर देत आहेत. वाचा. आता कुटस्थ आणि आभास या दोघास ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले. त्यात कुटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे. आता अडचण काय आहे ती आभास ब्रह्मरूप कसा एवढीच आहे. कुटस्थ ब्रह्मरूप आहे काय आहे आपल्याला निर्विवादाचे नाही. कोणत्या बाबतीमध्ये कुटस्थ नाही का. एखादा दूध असतं त्या दुधामध्ये पाणी असतं, ओळखायला येत नाही. पाणी आहे याचं काय येत नाही, ओळखायला काय होत नाही, येत नाही. पाणी काय राहणार, पाणीच राहणार, दूध काय राहणार. मग आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये, पाण्याला बाद करायचा. पाण्याचा काय करायचा, बाद करून त्याचं जे मिश्रण दिसते त्याला आणि दुधाची संज्ञा द्यायची. किती प्रयत्न केला तरी पाणी काय होत नाही. पूर्वपक्षाचं पूर्वपक्ष म्हणत असतो जीव हा काय राहणार. जरी तो आणखी मी ब्रह्मरूप आहे असं म्हणत असला तरी सुद्धा मी म्हणण्याने होत नाही. एखादा वेडा मनुष्य म्हणत असतो, जा म्हटलं ऐकत नाही का आमचं, म्हणलं मी नरेंद्र मोदी हा. कोण म्हणतो असं, वेडा मनुष्य. मी नरेंद्र मोदी असं म्हटलं नरेंद्र मोदी होत असते का. दुधामध्ये पाणी पडलं, जरी दुधाशी संबंध आला तर ते पाणी काय राहणार. अरे पाणी किती प्रयत्न केला तरी काय होत नाही. ते गवळी लोक असतात ना, ते थोडे आपली दिशाभूल करत असतात. असते दुधामध्ये पाणी आणि विकतात काय दूध म्हणून. किती प्रयत्न केला तर दूध पाणी काय होत नाही, दूध होत नाही. पाणी काय राहणार, दूध काय राहणार. तसा किती प्रयत्न केला तरी जीव आभास ब्रह्मरूप होऊ शकत नाही. सिद्धांत आपल्याला त्याला काय करायचं आहे, ब्रह्मरूप करायचं आहे. पुढचा प्रश्न त्याच्याकरता अधिकरण म्हणून सांगितलं आहे. एका अधिकरणाचा अधिकरणाचा म्हणजे काय, एका व्याकरणामध्ये असे कर्ता कर्म करण बरं का, अपादान उपादान संबंध साध्य कोण असते अधिकरण आहे ना. तुम्हाला गेले का विभक्ती पहिल्या वर्षातून गेलं पण आता बरं का. टोपलीमध्ये आंबे आहे, टोपली कोण झाली नाही सांगता, अधिकरण आहे. आणि आंबे कोण आहे, कर्ता आहे. कर्ता कर्म क्रियापद व्याकरण असते त्याच्यामध्ये. एक अधिकरण आहे. जरी पाणी आणखी दुधामध्ये मिसळलं तरी पाणी काय राहणार, पाणीच राहणार. त्याचं दूध होऊ शकत. पण तेच पाणी गाय जर प्याली तर तिचं काय होते, दूध होते. आहे गवत, गायीने गवत खाल्ल्यानंतर त्याचं काय होते, दूध होते. बैलाने गवत खाल्लं तर दूध होते. किती असू द्या
काय करे, काय ईश्वराचं लिहिलं आहे कोणाला माहिती. बरं गाव बैलाने ताजा गवत खाल्लं, अगदी हिरवत बसली होती, तरी त्याचं शेणच होणार, काय होणार. आणि गाईने वाळलेलं वैरण खाल्लं कोणतं, तरी काय होणार. म्हणून गोमाता म्हणतात, काय म्हणतात, चाललाय ना अलीकडे उद्या. गाईला राष्ट्रमाता ही काय द्यावी, परमी द्यावी. मोठं अभियान चाललेलं आहे. भारत माता, दुसरी कोणती, गोमाता. चांगली आनंदाची गोष्ट आहे. आणि सरकारने त्याच्याकडे लक्ष देण्याचं कबूल केलं आहे. पूर्वी कुठं गोरक्षण होता, गोरक्षणामुळे केवढा आनंद आपल्या नव्यापासून होते. पूर्वी कुठं गोरक्षण होतं. आता गोरक्षणामुळे शोभा वाढली. जाऊ दे, आपलं कशाकडे तर चाललेलं आहे. तेव्हा बाद समानाधिकरण आणि आज हे लग्नाचा प्रसंग असतो. दोन भिन्न आहे का नाही. वर आणि वधूचं काय लागत असते, लग्न लागत असते. वधू आहे गरिबाची मुलगी आणि वर आहे श्रीमंताचा राजकुमार धरून चला. कोण वर कोण आहे, वधू कोण आहे, गरिबाची मुलगी आहे. पुढे आता काय होणार, त्यांचा विवाह लागणार. मग विवाहाच्या वेळेला ते ब्राह्मण मनुष्य असतो. अजून ते काय दोन भिन्न आहे. मग एकदा आता त्या विवाहामध्ये मंत्र म्हटलं जात असते आणि त्या मंत्रामध्ये शक्ती असते. मग लगेच त्या मंत्रामध्ये एकदा टाळी वाजवली, काय वाजवली, अक्षता टाकल्या. कोणाच्या डोक्यावर त्या अक्षता पडतात म्हणून कोणी वर होतो का. आणि मग बघा तुम्ही, एकदा ते वाजंत्री वाजली, मधला पडदा काय झाला, तो पडदा भेद दाखवतो. काय दाखवतो, मुलीचा आणि पतीचा आणि पत्नीचा काय दाखवतो. आणि तो पडदा बाजूला केल्याबरोबर दोन्ही काय होतात. मग ती वधू गरिबाची असली ती गरीब राहते का श्रीमंत होते. एखादी खोली आहे, पडदा असतो, डॉक्टर म्हणत असतो बाहेर बसा. फक्त काय करतात, पडदा असा, कुठे बसायचं, बाहेर बसायचं. मग तपासाचा नंबर आत या. आत आणि बाहेर हा भेद कोणी निर्माण केला. आणि तो पडदा नाहीसा केला तर तसं लग्नाच्या वेळेला जे मधली उपरण असतं आणि ते लग्नातली शेवटची हे संपली म्हणजे पडदा काय होतो. आणि मग एखादा नवरा म्हणायला लागला, म्हणलं मला मुलगी पसंत नाही. बरं का, मुलीचा बाबा आणल्याशिवाय आतापर्यंत काय आंधळा होता का. पडद्याने काय केलं, मग अभेद सिद्ध केला. तसा अज्ञानाचा पडदा आहे. तो अज्ञानाचा पडदा केला म्हणजे जीव किंवा स्वरूप आहे. जीव ब्रह्मैव. मग आपण अज्ञानामुळेच तर कशाला आलो. कल्पना अविद्या येणे झाला आणि मायोपाधी शिव झालं का. त्या बाद समानाधिकरण. मग ती मुलगी काय करत असते, वडिलाच्या इष्टतेचा आणि कुळाचा काय करून टाकते. आता त्याच्याशी लग्न लागलं असेल, त्याचं नाव काय करते, लिहिते. आतापर्यंत कोणाचं नाव लिहित होती. आणि लग्न झाल्यानंतर आता पतीच्या धर्माचा काय केला, नाही वडिलाच्या धर्माचा काय केला, आणि ऐक्य कोणाचे केलं. याला म्हणायचं अधिकरण. त्याचे समाधान असे की आभास आपले स्वरूपाचा बात करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो आणि ते त्याचे जाणणे यथार्थ आहे. बाद शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नाही.
बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाध होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही. बाध शब्दाचा अर्थ काय करणे त्यांनी नाही असं समजले. बाध शब्द म्हणतात मग आवाज काय करत असतो, बुद्धी माझी आहे ना तो, पण मुळात कोणाचा आहे तो, कुटस्थाचा आहे. आणि बुद्धीमध्ये असल्यानंतर बुद्धीचे धर्म आहे, त्या बुद्धीच्या धर्माचा काय करतो तो, हे सगळे संसार धर्म कोणाचे आहे, अज्ञाने खरोखरच त्याचे होते का आरोपित घेतले. मग आता जन्म मरणे धर्म कोणाचे आहे, आभासाचे आहेत कधी, मग शरीराचे आहे. तुमच्या गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये हा विषय आलेला आहे, भगवद्गीतेमध्ये हा विषय आलेला आहे. म्हणलं हे सगळे शरीर वासांशी जीर्णानी येतावे नवानी वृणाती बरोबर तथा शरीराने. आपण कपडा धुण्याकरता घेतला, तो वेगळा आहे म्हणून असतो, धुतल्या जात असतो, वेगळा नसता तर. त्याप्रमाणे सगळे धर्माचे कोणाचे आहे, बुद्धीचे. मग आता हा मुळामध्ये कोणाचा आहे, ब्रह्माचा. मग बुद्धीच्या धर्माचा काय करून टाकतो, मुलगी वडिलाच्या धर्माचा काय करते बघ. मग तो लग्नातला माणूस म्हणत असतो मुलीचा बाप, आजवर होती आमची आता झाली. मग ते बाप सगळे धर्म सारी इष्टेक एका दिवसामध्ये कोणाची झाली. त्याप्रमाणे अनुरेणू या थोकडा कशामुळे झाला ग, बोधामुळे. प्रतिबंध निवृत्त झाला. काय झाला, कोणता प्रतिबंध आहे, अज्ञान प्रतिबंध. या सगळ्या अवस्था ज्या आहे ना त्याच्यामध्ये पहिली अवस्था कोणती, अज्ञान. दुसरी मग अज्ञान गप्प बसत नाही, आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होऊ देत. इथे अंधार पडला, लाईट गेली, मग ते अंधार काय करते, इथल्या पदार्थाचं आपल्याला काय होऊ देत नाही, ज्ञान होऊ देत नाही. तसंच जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जीवदशा आहे, आणि ज्या दिवशी ज्ञान झालं त्या दिवशी ब्रह्मदशा, मुक्त अवस्था. कोणती मुक्त, तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप. बाध समाधी करणारे जीवन असून किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. बाध सरण अधिकरण कोणात लावायचं, आभासामध्ये. अधिकरणाचे दोन प्रकार, बाध आणि एक मुख्य समाधीकरण कुटस्थाकडे, आणि बाध समानाधिकरण आभासाकडे. आभास काय करतो, आलेल्या सगळ्या धर्माचा काय करून टाकतो, बाध करून टाकतो. शरीर ज्याची त्याची समर्पित. एखादा भाड्याच्या घरामध्ये एखादा मनुष्य राहतो बरं का, काहीतरी एकमेकाशी पटत नाही झालं. मग भाड्याच्या घराला आजपर्यंत काय म्हणत होता, मी म्हणत होता, माझं म्हणत होता. आणि दोघांचं बिनसल्यानंतर आता माझं म्हणून दोघा झाला. भाड्याच्या घराचा काय केला, बाध केला. म्हणजे आसक्ती झाली वाचा. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व भोक्तृत्वादी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतास मात्र, पण ते धर्म माझे नाहीत, बुद्धीचेच आहेत. राहणारा मनुष्य म्हणतो भाडेकराच्या घरामधला, त्याला विचारलं म्हणला हो चला म्हणलं आमच्या घरी. आता आमचं घर आहे का मालकाचं, व्यवहार काय करतो, जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत माझं मानावं लागत असते. मुळामध्ये ते धर्म माझे नसून कोणाचे आहे. मग तो जो भाडेकरू असतो, आपण त्याला माहिती असते घर आपलं नसून कोणाचं आहे. त्याप्रमाणे सगळे धर्म कोणाचे आहे, बुद्धीचे धर्म आहे. त्या बुद्धीचा आणि आपला काही संबंध आहे. मग तुम्ही आहात तरी कोण, चिदानंद रूप शिवम,
मग मी कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे, नाही का? पुढे कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे, म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. हे पहा, बिंब असते का नाही? प्रतिबिंब. आरशामध्ये पडते त्याला काय म्हणायचं? आणि आरशासमोर उभा आहे त्याला काय म्हणायचं? बिंब हे किम स्वरूप आहे, बिंबरूपच आहे. त्याप्रमाणे आभास कोण आहे? कुटस्थाचे काय आहे? प्रतिबिंब. प्रतिबिंब किम स्वरूप असते? बिंबरूप असते. प्रतिबिंब पडते. लहान पोरं असतात ना, अजून त्याला जाणीव नाही. भगवान श्रीकृष्णाच्या कथेमध्ये आहे ना, ते एकदा यशोदेने श्रीकृष्णाला स्नान घातलं. कोणी? यशोदेने. त्यावेळेला भगवान केवढे होते? अरे केवढे होते? लहान होते. 2 बीत होते फक्त. 25 वर्षाच्या पोराला कुठं आई स्नान घालत असते का? स्नान घालायला काय विशिष्ट काय लागतं? वय लागत असतं. लहान पोराला कुठं लहान स्नान करता येते का? मग त्याला स्नान घालावं लागतं. मग ते यशोदेने कृष्णाला काय घातलं? आणि ते पौर्णिमेचा दिवस होता. आकाशामध्ये चंद्रमा होता. त्या चंद्राचं त्या पाण्यामध्ये काय पडलं? आणि ते कृष्णाने काय केलं पाहिलं. आणि लगेच म्हणायला लागला, म्हणलं हे आम्हाला काय कर, खेळायला दे. आता देवाची जरी आई आली तरी प्रतिबिंब खेळण्याकरता देता येते का? देता येत नाही. हट्ट करू लागले परमात्मा. नुसताच हट्ट नाही, रडायला काय केले? सुरुवात केली बा. नुसतंच रडायला सुरुवात नाही, हातपाय घासायला सुरुवात केली. एवढा परमात्मा पालता पडायला. आणि यशोदेला कसं समजावं हे पण ते गवळणी बिळवणी असताना सुंदर बांधव ऐकलं का? रडते माझे बाळच आणि समजाविता नाना परी खाया दिसे नाही. सुंदर गवळत आहे आपलं. म्हणून प्रतिबिंब असल्यामुळे नाही का, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा यशोदा देऊ शकत नाही. बिंब प्रतिबिंब किम स्वरूप आहे? बिंबरूप आहे. तसा आभास कोण आहे? प्रतिबिंब. तो किम स्वरूप आहे? कुटस्थ रूप आहे. हा दृष्टांत पुढे. उपाधीचा नाश झाल्यानंतर प्रतिबिंब बिंबरूप होते. त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूपच होणार. इतकेच नाही तर आता प्रस्तुत कालीसुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. ब्रह्म व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. आभासाचा आणि याचा ऐक्य करावं लागत असते का? मुळात आहे काय का? सजातीयाचा ऐक्य स्वभावताच आहे. दुधामध्ये दुधाचं ऐक्य कसं आहे? स्वभावता ऐक्य. त्याला आणण्याचे काय नाही. म्हणून आभासाचा सुद्धा ऐक्य कोणाचं आहे? स्वभावताच ऐक्य. करण्याचे काय नाही. बापाचा आणि मुलाचा सदा काय असते? ऐक्य. त्याला काय करावं लागत असते का? पण लग्न झाल्यानंतर मुलीचं पतीचं काय असते? लग्न हे काय करते? ऐक्य करते. 2 जीवाचं ऐक्य करण्याची जी क्रिया असते तिला लग्न म्हणतात. त्याचं ऐक्य करावं लागतं. आणि बापाचं आणि पोराचं ऐक्य करावं लागतं का? आहेच काय ऐक्य. तसं कुठंच त्याचं आभासाचं काय? पण आभासाच्या बाबतीमध्ये काय करावं लागते? बुद्धीच्या धर्माचा काय करावं लागतो? बाध करावा लागतो. आणि तो आभास काय म्हणतो? हे सगळ्याचा बाध मिथ्या आहे सगळे. त्याला विचारलं, म्हणलं तो कोणाचा आहे? तर म्हणलं मी कुटस्थाच आहे. कोणाचा आहे? हे काय बाध करा. ज्ञानेश्वर महाराजांचं तरी काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं तुम्ही कोणाचे आहे? म्हणे ज्ञानदेव. गुरु शिष्याचं ऐक्य असते. बापाच्या पेक्षा सुद्धा ऐक्य. या ऐक्याला काय?
तुम्ही संभाषण ज्ञानेश्वरी वाचा की विठ्ठल पंताचं काय नाही. नाथ महाराजांच्या वडिलाचं सुद्धा कुठं नाव आहे का? म्हणे जनार्दनाचा आहे का? सगळ्या अभंगामध्ये कोणाचा आहे? गुरुचा. इतका गुरुची काय असते समज. एकदा ज्ञान झालं की गुरुचं आणि शिष्याचं काय होते? सगळी ज्ञानेश्वरीची नमन याचीच आहे बा सगळी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म. म्हणून आभाचा किम सर्व बात करायचा, संसार धर्माचा बात करून आभास किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आणि कुटस्थामध्ये बात करण्याचं कामच नाही. मग कुटस्थ किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. पुढे आरशात पाहणारास गंध वाकडे दिसले तर पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरिता आरशाकडे हात घालीत नाही. तो आपल्या कपाळावरील गंध नीट करण्यास प्रवृत्त होतो. बघा आरशाचा दृष्टांत दिला. बिंब आहे, प्रतिबिंब आहे, बिंबरूपच असते. एक दाखवण्याकरता एक अर्थ आहे. आणि मनुष्य आरशाच्या समोर उभा राहिला. वारकरी असल्यामुळे काय लिहिला होता? थोडा गंध काय झाला होता? वाकडा. उभा कोणाच्या समोर राहिला? आरशाच्या समोर. मग आता ते आरशामध्ये गंध सरळ दिसते का वाकडं? मग त्याला ते वाकडं गंध सरळ करायचं आहे. काय करायचं आहे? मग आरशाला घालतो का? मग कुठे घालतो? कपाळाला घालायचं आहे का नाही? यावरून काय सिद्ध होत असे? जे प्रतिबिंब आहे आले लक्षामध्ये, आणि बिंब आहे नाही तुमच्या आहे. म्हणून कोणतेही जे धर्म आहे, प्रतिबिंबाचे कोणतेही धर्म नाही का, आरशामध्ये जरी वाकडं गंध दिसत असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आलं का लक्षामध्ये, वाकडेपणा जो आहे तो कोणाचा आहे? तो बिंबाचा आहे, प्रतिबिंबाचा नाही. पुढे याचा अर्थ इतकाच की पाहणारा आरशातील प्रतिबिंबाचे मुख्य बिंबाशी ऐक्य समजतो. स्थाणूवरील पुरुष भ्रमनिवृत्त झाला म्हणजे पुरुषाचा बात करून पुरुष स्थाणूच आहे असा निश्चय ज्याप्रमाणे होतो, त्याप्रमाणे बुद्धीचे ठिकाणी असणाऱ्या पण माझे ठिकाणी दिसणाऱ्या सर्व संसार धर्माचा बात करून मी ब्रह्मरूप आहे असे आभासास ज्ञान होण्यास काही हरकत नाही. तेव्हा हे सांगायचं बिंबाचा आणि प्रतिबिंबाचा भेद नसून काय आहे? अभेद आहे. त्याप्रमाणे आभासाचा आणि कुटस्थाचा भेद नसून काय आहे? कुटस्थ किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आणि आभास आणि कुटस्थ याच्यामध्ये भेद नसल्यामुळे आभास सुद्धा किम स्वरूप आहे. कारण तो मुळामध्ये आभास आहे कुणाचा? कुटस्थाचा. म्हणून तर तो काय ब्रह्मरूप आहे. मुलगा आहे कोणाचा? बापाचा. म्हणून तोच काय आहे? मुलगा एखादे शेत असला तर माझं शेत आहे असं म्हणतो. तर म्हणतो का माझं शेत आहे म्हणून. कारण बापाचा आणि मुलाचा काय अभेद आहे. अन्य माणसाचा काय भेद आहे. म्हणून कशा करता सांगितलं तुम्हाला? सगळे संसार धर्म हे कोणाचे आहे? मागाचा बुद्धीचे आहे. बुद्धीचा आणि कुटस्थाचा काही संबंध. आणि आभास कोणाचा आहे? तो कुटस्थाचा. हे तत्वज्ञान म्हटल्यानंतर जर का तत्वाचा विचार असतो, खोलवर जायचा विचार असतो. एखाद्या माणसाला विहीर खोदायची असली तर कुठपर्यंत विहीर खोदावी लागते? मध्यंतरी टाकून द्यायची असते. सगळा प्रतिबंध निवृत्त झाला म्हणजे हाताला काय लागते? पाणी. मग तसंच आहे विचार सगळ्याचा. तसं आहे. प्रारंभी कळत नाही. आम्हालाही माहिती आहे. आम्ही शिकत असताना आम्हाला प्रारंभ काय हे कोणता भानगड आणले, कुठला लाभ आणि कुठला बाद खायचा. आणि मुख्य समाजाची खरंच म्हणजे काय हे सगळं असं असायचं. कुठला शोक म्हणजे काय
पण त्याचा पुढे काय होतो, उपयोग होतो. ग्रंथ सोडवण्याकरता किंवा आपल्या कीर्तनामध्ये सुद्धा वाटत असते आपण काय वरवरचं कीर्तन करायचं, 2-4 गोष्टी सांगायच्या, संपलं की कीर्तन. भागवतातल्या 2-3 गोष्टी काय करायच्या, रामायणातल्या सांगायच्या. पण त्याला इच्छा असते आपण काय केलं पाहिजे, थोडा वेदांत काय केलं पाहिजे. एका ठिकाणी होतं बघा कीर्तन, आम्ही कीर्तनाला गेलो आणि पुढे येऊन राहिलो, तो वाहक होता गाडी वाहणारा. तर म्हणला बाबा, म्हटलं का रे बाबा तुम्ही वेदांत कशाला सांगितला, म्हणे यांना काही कळतं का लोकांना, म्हणे वेदांत. मी म्हटलं सांगितलं पाहिजे, काय नुसता चिवडाच वाढायचा का, काही शिरा तो वाढला पाहिजे. मग तो आपली गोष्ट सांगायला लागला. म्हटलं कोणती गोष्ट, मग त्याच्याबद्दल गोष्ट सांगितली. म्हणलं हे बा आपलं हे, म्हणलं मी मोठा गायक आहो. म्हटलं मग चाल का म्हटली नाही. म्हणलं मी मुद्दाम टाळ घेऊन उभं राहिलो होतो, कसं करतात चाल म्हणण्याकरता. म्हटलं मला आलं पाहिजे, चाल देणाऱ्या माणसाने पहिली चाल मला दिलीच नाही म्हणाले. म्हटलं मग चला दुसरी देईल, कोणती देईल. म्हणलं दुसरी दिली नाही, काय दिली नाही. राग यायला काय झाली आता, सुरुवात झाली. काय यायला काय झाली आता, सुरुवात झाली. म्हणलं हा राग आवरला आणि तिसरी का होईना पण आपल्याला काय होईल चाल दे. तिसरी दिली नाही म्हणे. म्हणजे असा राग आला, टाळ फेकूनच मारा करत होता. त्या सुरुवातीचा परिणाम कसा झाला, मग आपल्याला दुसऱ्याला चाल दिली म्हणून आपल्याला राग येतो. आपल्याला का दिलं नाही, देणाराचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला जरी दिली नाही तर दुसऱ्याला दिली नाही. मग आपल्याला दिली नाही म्हणून राग येतो. म्हटलं हे राग का येतो याचं कारण वेदांतशास्त्र आहे. म्हणून वेदांतशास्त्र काय करत असते, काय करे, कारणाचा विचार करते. कशा काम क्रोध लोभ नवदी आनंदाची गोष्टी झाली, कशा करता चाललेलं आहे. बाद समानाधिकरण आणि मुख्य सभाय. कुठंच त्याचं कोणतं समानाधिकरण आहे, मुख्य समानाधिकरण. आणि आभासाचं कोणतं समानीकरण आहे, संपलं का. वाद करून ज्याच्याशी ऐक्य होते त्याच्याशी बाद समानाधिकरण, आणि ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याच्याशी मुख्य समानाधिकरण म्हणतात. हे पहा, 2 अधिकरणाच्या व्याख्या. ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याला कोणतं करण म्हणायचं, मुलाचा आणि बापाचा कोणता अधिक नाही का लक्षामध्ये. बापाचा आणि मुलाचा कोणता अधिकरण आहे बरं का. आणि मुलीचा वडला आपल्या पतीशी कोणता ऐक्यकरण आहे बरं. मग ती काय करते, बापाच्या धर्माचा आणि कोणाच्या धर्माचा स्वीकार करते, पतीचा. बाद करून ज्याचं ऐक्य करायचं असते त्याला बाद समानाधिकरण म्हणायचं. आणि ज्याचा बाद करण्याचा प्रश्नच नाही, सदा ऐक्य असते त्याला मुख्य समानाधिकरण. आणखी पुन्हा विचार केलेला आहे क्रमाक्रमाने. तुम्हाला काय करू सांगू, इथंच थांबा.